नानाजी काय सुभेदार साहेब आहेत कुठे? नाही, बाबा नाही गेलेत मठात. होय. हा बरं बरं, तुम्ही बसा. तुमच्यासाठी गरमागरम चहा करून देते ना, आणि सांबार वडी पण तळून देते. बसा बसा. सांबार वडी राधिके, तुझ्यामुळे मला नागपुरातले एक एक टेस्टी पदार्थ खायला मिळतात. हो हे घ्या. दे. पण आवडतात का? अरे आवडतात म्हणजे काय, प्रत्येक प्रांतात एक एक वैशिष्ट्य असतं माहितीये तुला. तिथली भाषा, तिथलं खाणं, तिथलं राहणीमान. म्हणजे मालवणातलं कसं मालवणी, कोकणातलं कोकणी, तसं वराडातलं वराडी. नानाजी मी बोलते ते आवडतं का तुम्हाला? काय गोडवा आहे ग भाषेत. तुला खरं सांगू, आपलेपणा वाटतो. हो ना, मला तर खूपच आवडते आमची नागपूरची भाषा. मला खूपच अभिमान आहे नागपुरीचा आणि नागपूरचा पण. पण आमच्या यांना नाही ना आवडत. काय एवढा विचार करू नकोस. ज्यांना असं वाटतं ना ते मूर्ख असतात. अरे आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान हा असायलाच हवा. आपल्या देशातले मोठमोठे नेते तुला सांगतो, परदेशात जाऊन त्यांनी आपल्या भाषेमध्ये भाषणं केली, तर लोकांनी त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. पण तुला तुझी भाषा बोलायला काय हरकत आहे? बोलायचं. मला तर बाप फार आवडून राहिली तुमची भाषा. नानाजी तुम्ही असं बोलून राहिलात ना, मला इतकं मस्त वाटून राहिलं तुम्हाला सांगते. चला मी आता तुमच्यासाठी गरमागरम सांबार वडी तळते, तुम्ही हा चहा पिऊन घ्या पटकन. बरोबर. जिनी मॅडम, गजानन महाराज शपथ खरं सांगा बरं, आज मस्तरीचं काय होणार हो? म्हणजे आज काय करता मॅडम? आज 3 दिवस पूर्ण होणार, आणि आज जर का काम झालं नाही तर मस्तनीला ऑफिस मधनं कायमची सुट्टीच आहे. आय डोंट थिंक सो. जोपर्यंत गुरु सर तिच्या सोबत आहेत ना, तोपर्यंत तिचं काय नाही होऊ शकत. हे खरंच आहे मला. यु नो आज गुरु सर येणार आहेत. हो, तिचं काहीतरी व्हायलाच हवं. जाम ऍटिट्यूड आहे यार. नाही अशी वागते ना की जसं काय ऑफिस तिच्या बापाचंच आहे. अहो आईजीच्या जीवावर बाईजी उदार, दुसरं काय. नाहीतर काय. काही का असे ना, पण रोज आपल्याला बाजीराव मस्तानीची स्टोरी लाईव्ह बघायला मिळते की नाही? हे मात्र खरंय. बघतोय तो हिरो आपल्याकडेच. पण काही म्हणा, आल्या आल्या अडकवलंच त्याला तिने. हो सर, जरा हळू बोला ना, ऐकतोय तो. ऐके ना का, काय करणार आहे, नवा येतो. नवा येतो, मस्तनीचा छावा येतो. छावा. हाय, गुड मॉर्निंग. हाय. ते काम पूर्ण करायचं होतं ना, आज शेवटचा दिवस आहे. माझी काही मदत? नो थँक्स, आज मी मॅनेज करेन. आज बॉस येणार आहे ना. थँक्स एनिवेज, बाय. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ही नाईटी हिच्याकडे कशी आली? मी तर शनायासाठी ऑर्डर केली होती. आओ कशी दिसून राहिली मी? कमालच आहे तुमची पण. ही काय अशी पद्धत राहते का भेट द्यायची? अहो सगळ्यांनाच कळून गेले ना, आईंना, बाबांना, ते गुप्ते भाऊंना पण. मला तर इतकं लाजल्यासारखं व्हायला लागलं होतं ना. काऊन बघून राहिले माझ्याकडे? जावा, मला तर खूपच लाज वाटून राहिली. नाईटी शनायासाठी घेतली होती आणि लाज हिला वाटते. पण ही नाईटी इथे आली कशी?
ओ नो, म्हणजे मी चुकून शनायाच्या घरचा पत्ता टाकण्याऐवजी माझ्याच घरचा पत्ता टाकला आणि शनायाकडे गिफ्ट न पोचता ती इथे पोहोचला. व्हॉट इज दिस? कुरिअर आलाय तुझ्यासाठी. माझ्यासाठी? हा, म्हणजे त्याच्यावर नाव तरी तुझंच दिलंय, तुझंच असेल. Wow, this is so pretty. कुणी दिलंय हे? नाही म्हणजे त्याच्यावर नाव नाहीये ना, म्हणून विचारलं. अगं कुणी काय कुणी? ऑब्विसली गॅरीनेच पाठवलंय ना. आर यू शुअर? मग दुसरं कोण पाठवणार आहे? नाही, कारण गॅरीने तुला असे गिफ्ट याआधी दिलेत ना, आणि तेव्हा प्रत्येक वेळी बरोबर नाव असायचं, पण नेमकं याच वेळी नाव का नाहीये? बघते तुझं ते टीचिंगचं प्रोफेशन ना आता तुझ्या डे टू डे लाईफ मध्ये येऊ लागले. इतके सतत प्रश्न पडत असतात ना. हे मला गॅरीनेच दिलंय कारण की तो मला म्हणाला होता तुझा राग घालवायला मी तुला गिफ्ट देणार आहे. किती मटेरियलिस्टिक प्रेम आहे ग तुझं. ए चल ना, तुला काय करायचंय? एनिवे, हे कसं दिसतंय? मस्त दिसतंय, पण शनाया SS. हा यार, मलाही नाही कळलं. SS म्हणजे काय? बघ, मी म्हटलं होतं ना हे गॅरीने नाही दिलंय, कारण जर त्याने दिलं असतं ना तर SG असं दिलं असतं, म्हणजे शनाया गुरु है ना. हा यार, शनाया गुरु. अगं भक्ते, कसली सॉलिड आहेस तू. अगं SS म्हणजे शनाया सबनीस, हेही असू शकतं ना. आर यू शुअर? आय एम डॅम शुअर. हे मला गॅरीनेच दिलंय आणि SS म्हणजे शनाया सबनीस. गॉड, मला खूप आवडलं. मी त्याला थँक्यू म्हणायला फोन करते. ऍक्च्युली नको, मी ना त्याला उद्या भेटूनच सांगेन. 3 दिवस जाम छळलंय ग त्याला, पकवलंय नुसतं बिचारा. गॅरी, थँक्यू सो मच. मला हे खूप आवडलंय. टेल मी, व्हॉट इज मोर ब्युटिफुल, मी ऑर दिस नेकलेस? हा, ही पोस्ट करेक्ट आहे. निदान 100 तरी कमेंट्स येतीलच याच्यावर. काय झालं? काऊ ना एवढं काऊन चिडलास? दुसऱ्या कोणाचं नाही ना? नाही म्हणजे ते मागल्या वेळेला ते आनंद भाऊजींचं होतं तसलं काही. आओ बोला ना. मापाचं नाही म्हणून राग आला ना? हो, आता असे न सांगता ड्रेस घ्याल तर असं होणारच ना. थोडा घट्ट झालाय, फिटिंग नाही ना बरोबर. पण तुम्ही काही काळजी करू नका, माया आहे, पुसवून घेईन ना मी. बरं बरं, नाही तुम्हाला पटत नसेल ना तर दुकानात जाऊन बदलून आणेन. कुठल्या दुकानात घेतलं सांगा बरं. थोडस अवघडल्यासारखं होतंय ना मला. बदलून घेऊ का? बरं, आज अशीच थांबते. नाही बदलतेच. आलीच. कठीण आहे या बाईचं. इथे मी कुठल्या टेन्शन मध्ये आणि हिचं काय चाललंय. आता तर शनाया माझ्याशी कधीच बोलणार नाही. हे काय होतंय यार सगळं. स्वतःचं नाव आणि पत्ता न लिहिता इतकं एक्सपेन्सिव्ह आणि ऑसम गिफ्ट पाठवलं माझ्यासाठी. थँक्यू सो मच. मित्रांकडनं उधारीवर पैसे घेऊन पुढे महागातलं गिफ्ट घेत. मी न पाठवलेलं गिफ्ट, एक लॉकेट ज्याच्यावर SS अशी इनिशियल्स पण लिहिलेली होती. मला हे कळत नाही की तिला असं गिफ्ट पाठवायची हिंमत केली तरी कोणी.